नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारताच्या इतिहासामध्ये राजकारणात धर्म कुणी आणला, कधी आणला याचा विचार कायम केला जातो आणि त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्नही केला जातो. जुन्या काळात डोकून पाहिलं तर खिलाफत चळवळीच्या निमित्तानं देशात धर्माधारित राजकारणाची सुरुवात झाली आणि त्याचा एक अंगुली निर्देश हा त्यावेळेला महात्मा गांधींनी घेतलेल्या भूमिकेकडे निश्चित केला जातो. आत्ताच्या घडीला धर्माधारित राजकारणाची तेव्हापासून झालेली सुरुवात, मुस्लिमांचा अनुनय आणि हिंदुत्ववादी राजकारणाची एक परमोच्च सीमा, अशा विविध पातळ्यांवर भारताचं राजकारण वेगळ्या वेगळ्या आंदोलनांना सहन करत पुढे पुढे चाललेलं आहे. आत्ताच्या घडीला मात्र राजकारणात हिंदुत्वाची गरज अचानक सगळ्यांना वाटू लागलेली आहे. तेव्हा आपल्या सोबत असलेल्या शंकर गायकरांसाठी हा पुढचा प्रश्न आहे की शंकरराव, भारतीय राजकारणामध्ये हिंदुत्वाच्या स्पर्शाचा प्रत्येकालाच अनुभव असावा अशा प्रकारची भूमिका सगळे पक्ष का घेत आहेत? हिंदुत्व अशी काय चीज आहे की जणू काही मी पण हिंदुत्ववादी आणि आमच्यापेक्षा मी जास्त हिंदुत्ववादी म्हणण्याची गरज प्रत्येकाला भासू लागली आहे, अगदी काँग्रेस पासून आंबेडकरांपर्यंत सगळ्यांना? नाही, असं आहे की एक सत्य बहुधा वदंती, एक सत्य जे आहे याची कास धरून ज्या वेळेला हिंदुत्वाची व्याख्या सर्वदूर व्हायला लागली आणि वंजारी साहेब जसे म्हटले की 93 नंतर ते हिंदुत्व मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसमावेशक होऊ लागलं. आणि त्याचं कारण असं आहे की ते हिंदुत्वाचं विचारधारा केवळ एका मर्यादित नव्हतं, कर्मकांडापुरतं नव्हतं. हिंदुत्व इतकं विशाल झालं ज्याने सगळ्यांना कवेत घेतलं आणि केवळ कवेत नाही घेतलं तर त्यांचे अधिकार त्यांना दिले. आम्ही आमच्या देशातल्या सगळ्या शंकराचार्यांना दलित वस्तीमध्ये नेलं, त्यांना सामान्य माणसांबरोबर बसवलं, जातीपातीचं सगळे जे काही विचार होते. पण शंकरराव, या सगळ्या गोष्टी समाजातल्या बदलाच्या साठी विश्व हिंदू परिषद करत असेल, दुसऱ्या बाजूला राजकारणात नरेंद्र मोदी या ब्रँडचा उदय हा हिंदुत्वाच्या राजकारणाच्या साठी पाठबळ देणारा ठरला का? आणि जर मोदी यांच्यासारखा चेहरा जो कठोर हिंदुत्ववादी समजला जातो, बोलताना मात्र तो सगळ्यांचा विकास, सगळ्यांना सोबत घेण्याची भाषा करतो, दोनदा प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत येतो आणि म्हणून हिंदुत्वामुळे मतं मिळतात, हा विचार रूढ झाला आहे का? आणि त्यामुळेच लोकांना, अर्थात बगैर भाजपाईंना, हिंदुत्वाच्या मतांचा शिडकावा स्वतःवर हवा आहे का? नाही, हवा याचा अर्थ असा आहे की त्यांच्या लक्षात आलं की हे 100 रमडी सोनं आहे, हा विचारच देशाला तारू शकतो. कारण मोदींचे विचार जगाने मान्य केले. मोदींचे विचार केवळ स्वार्थापोटी नव्हते. मोदींच्या सगळ्या योजना, सगळ्या रचना आपण जर पाहिल्या असेल, केवळ मोदींचं कौतुक मी करतोय असं नव्हे, पण ज्या ज्या वेळेला समाजामध्ये मोदींच्या बाबतीमध्ये चर्चा निघते, आजही समाज मोदींच्या बाबतीमध्ये, व्यक्तिगत मोदींच्या बाबतीचा जो विचार आहे, जो पक्षाला सुद्धा पोषक आहे आणि अन्य पार्टीनं सुद्धा, ज्याला आपण म्हणतो की जानवं घालायला मजबूर केलं, टिळे लावायला मजबूर केलं, त्याचं कारण असं आहे की तो विचारच जो आहे सर्वांना घेऊन पुढे जाणार आहे. मग तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असो, महात्मा गांधींचा विचार असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार असो, या सगळ्यांच्या विचाराची मोठ. शंकरराव, मुद्दा पुढे नेतोय श्याम देशपांडेंकडे. श्यामराव, थोडक्यात काय तर नरेंद्र मोदींच्या फायर ब्रँड हिंदुत्ववादी इमेजच्या समोर बाळासाहेब ठाकरेंच्या पुढच्या पिढीतलं नेतृत्व आपणही हिंदुत्ववादी आहोत असं ठासवू पाहतंय का? जेणेकरून आजवर हिंदुत्वामुळे शिवसेनेचा विस्तारलेला पाया सेक्युलर लोकांच्या सोबत गेल्यानं आक्रसून जाऊ नये. शंकरराव, हा तर्क योग्य की अयोग्य? बिलकुल योग्य आहे. शंकरराव, एक मिनिट. शंकरराव, माफ करा, मला श्याम देशपांडेंना विचारायचं होतं. श असल्यामुळे थोडस नाव बदलला गेला. श्यामरावांना विचारूयात आपण. श्यामराव, आपल्याला प्रश्न आहे. मी शंकरराव गायकरांच्या मताशी फार सहमत नाहीये. मी 2च मिनिटांत माझे विचार मांडणार आहे. पहिल्यांदा शिवराय कुलकर्णी जे म्हणाले की आम्ही संघ विचारांनी प्रेरित होऊन काम करतो आहोत. भारतीय जनता पार्टी अनेक वर्ष संघ विचारांनी प्रेरित होऊन काम करते, याच्यामध्ये माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. पण काल पूजनीय सरसंघचालक ज्या पद्धतीने प्रकट झाले, व्यक्त झाले, त्यांच्या म्हणण्यामध्ये जो त्यांनी विचार मांडला, तो विचार आजच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला निश्चितपणे विचार करायला लावणार आहे. त्याचं कारण असं आहे
की कर्मकांड करणं म्हणजे हिंदुत्व नाही, हे ते जेव्हा बोलतात त्याच्या मागे मोठा विषय आहे. कारण गेले 5-6 महिने आपण बघतो आहोत की मरणांती वैराणी हे हिंदुत्वाचं मूळ गाभा आहे हिंदू धर्माचा. पण जी माणसं मरून 60-60, 70-70 वर्ष झालेली आहेत त्या व्यक्तींना सुद्धा आजच्या अपयशाचं खापर आपण फोडतोय. ठीक आहे मध्ये शामराव, कोरोना आता हा आला. मुद्दा कोरोना आल्यानंतर आपण एका नाही. शामराव, मी विशिष्ट आपल्याला एक समाजाला प्रश्न target विचारला करतोय. होता. त्यावेळेला पूजनीय सरसंघ प्रश्न मी चालकांना आपल्यासाठी म्हणावं पुन्हा लागलं एकदा की विचारतो. तुम्ही नरेंद्र समाजामध्ये मोदींच्या हिंदुत्ववादी इमेजच्या समोर बाळासाहेब ठाकरेंच्या पुढच्या पिढीतलं नेतृत्व आपणही हिंदुत्ववादी आहोत अशी इमेज तयार करण्याच्या स्पर्धेत उतरलेलं आहे का? श्याम देशपांडे. नाही, मला असं वाटतं की शिवसेनेला याची आवश्यकता कधीही वाटलेली नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते आहेत, पण नरेंद्र मोदींची कॉम्पिटिशन करण्याची माननीय उद्धवसाहेब ठाकरेंची कुठेही इच्छा नाहीये. ते स्वतः हिंदुत्ववादी आहेत, पण त्यांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे. प्रत्येक वेळेला मी म्हणतो नरेंद्र मोदींचं हिंदुत्व असं सर्वसमावेशक कधीही ते नाहीये का? आग्रहपूर्वक या वेगळ्या शकत व्याख्या नाही. करण्याची गरज चला. काय? जर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व असं मला आणि म्हणायचं उद्धव नाही, मी तुम्हाला ठाकरेंचं तेच हिंदुत्व सांगतोय. सर्वसमावेशक मी नरेंद्र- असेल तर तुम्ही- शिवसेनेच्या समोर किंवा इतके दिवस तुम्ही सोबत आता असलेल्या माननीय भारतीय पंतप्रधानांना जनता पार्टीचं या हिंदुत्व चर्चेमध्ये सर्वसमावेशक नाही. बोलण्याचं कारण नाहीये. माननीय पंतप्रधानांचा विषय इथे येत नाही, पण मी आपल्या माध्यमातून गायकरांना निश्चित सांगू इच्छितो की विश्व हिंदू परिषद ही तमाम हिंदुत्व काम करणारी संघटना आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीची तळी उचलायला पाहिजेत. असं करण्याने ते विश्व हिंदू परिषदेचं आणि हिंदुत्वाचं नुकसान करतात. अच्छा, म्हणजे तुमची अपेक्षा अशी सर्व आहे की शंकर पक्षांमध्ये गायकरांनी शिवसेनेची तळी असं नाही उचलावी. की फक्त भारतीय जनता तुमची अपेक्षा अशी आहे का की विश्व हिंदू परिषदेनं शिवसेनेची नाही तळी उचलू दे. उचलावी? आमचं असं म्हणणं नाहीये. त्यांनी सर्व हे बघा, विश्व हिंदू परिषद ही सर्व हिंदूंना एकत्र करणारं संघटन आहे. त्यांनी फक्त एका पक्षाचीच बांधिलकी मानून काम करण्याचं कारण नाही ना. शंकर गायकर सर्व याचं एक पक्ष पटकन सहकार्य 30 करतात. सेकंदात उत्तर सर्व देतील. पक्षांमध्ये हिंदू आहेत. शंकर गायकर, तुम्ही मला- कोणाची तळी उचलता का? हिंदुत्वाचा विषय काढता तेव्हा असे- तुम्ही कोणाची तळी उचलता का? आणि मोदींची तळी उचलता असं का जर- हे पण सांगून टाका. नाही, बिलकुल नाही. आम्ही कुठल्याही पक्षाची तळी उचलत नाही. मी आपल्याला देशपांडेंना सांगू इच्छितो, अहो 9 महिने आम्ही सरकारने जे सांगितलं त्या सगळ्या माणसांची सेवा केली. उद्धवजीने सांगितलं त्यांच्या सगळ्या आज्ञेचं आम्ही पालन केलं आणि सामान्य माणसाला जगवण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहिलो. सरकारच्या विरोधात एक शब्द सुद्धा आम्ही उच्चारला नाही, एक आंदोलन सुद्धा केलं नाही. सामान्य माणसाची आम्ही काळजी केली, त्याला पूर्ण आर्थिक याच्यातनं बाहेर काढलं. हे मंदिराचं आंदोलन केवळ मंदिराचं आंदोलन नव्हे, हे आर्थिक आंदोलन आहे. सामान्य माणूस त्याच्यामध्ये 9 महिन्यामध्ये अक्षरशः मेटाकुटीला ठीक आहे. आलेला आहे. या माणसाला सरकारला मदतच केलेली आहे मी. हे चुकीचं आहे देशपांडेंचं म्हणणं. ठीक आहे. गायकर मुद्द्याला साहेब, पुढे माननीय नेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी इथे शिवसेना मागच्या 8 पक्ष दिवसापूर्वी साहेब. महाराष्ट्रामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये म्हणतायत की 7 अजून गेलेली नाहीये. मग त्यांचं आपण ऐकायचं नाहीये का? संपूर्ण या लॉकडाऊनचा प्रोटोकॉल केंद्रीय गृहमंत्री ठरवत आहेत. अहो शामराव, त्यांनी जर सांगितलं याच आता केंद्रीय मंदिरं उघडू नका, प्रोटोकॉलनुसार आपण काय देशभरामध्ये करायचंय? मंदिरं उघडण्याच्या संदर्भात निर्णय झालेले आहेत. हा, बरोबर. महाराष्ट्रामध्ये साहेब 7 आहे ना, भारतात 1 नंबरला होती. ती आता कुठेतरी कंट्रोलमध्ये येत चालली आहे ना. बरं, आपण मुद्द्यावर येऊ. परत एकदा आपण मंदिर उघडण्याच्या आंदोलनाकडे चाललोय. मला तिकडे न्यायची नाहीये ही चर्चा. आपली चर्चा आता या टप्प्यावर आहे की हिंदुत्वाचं राजकारण हे मतांच्या बेगमीचं राजकारण होतंय का? नरेंद्र मोदी त्याला जबाबदार आहेत का? शिवराय कुलकर्णी, आणि जर नरेंद्र मोदी हिंदुत्वाच्या मुखवट्याच्या आडून मतं मिळवत असतील तर ती मतं आपल्याकडेही असावीत, हाच अट्टाहास आता बहुतेक राजकारण्यांचा दिसतोय का? शिवराय कुलकर्णी. ज्या मुद्द्यांना या देशातल्या लोकांनी महत्व दिलं आणि त्या मुद्द्यांवरून मोदींना निवडून दिलं, या देशातल्या लोकांनी 2दा निवडून दिलं, त्या मुद्द्यांना जर हिंदुत्ववादी म्हणायचं असेल तर तुम्ही त्याला काही म्हणा, पण ते देशहिताचे मुद्दे आहेत. देशहित सर्वोपरी मानून मोदींनी आपला अजेंडा जाहीर केला होता की आम्ही 370 कलम हटवू. त्यांनी 370 कलम हटवलं. राम मंदिर या देशातल्या हिंदूंना मिळालं पाहिजे आणि राम मंदिर हिंदूंपेक्षा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा आहे. परकीय आक्रमकाचा कलंक जो आहे तो पुसला पाहिजे या भावनेने राम मंदिराच्या हेतूला हात लावला. आज मंदिर होत आहे. सीएए नागरिक कायदा आम्ही आणला, आम्ही घेतला होता. शिवरायजी, हे सगळं होत असताना तुम्हाला वारंवार याची आठवण का करून दिली जाते भारतीय जनता पार्टीला
की आमचं हिंदुत्व जानव्याचं नाही, शेंडीचं नाही, हे असं वारंवार टोचून का बोललं जातं भाजपला? याने असं आहे की कालचं एकूणच पूर्ण भाषण जे आहे प्रसादजी, कदाचित उपमा चुकीची वाटेल, पण एखादी अत्यंत खाष्ट सासू असते की नाही म्हातारी, तिचे जरी काम होत नाही पण ती आपल्या कर्तबगार सुनेला नुसते टोमणे मारते, टोचून 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 बोलते, ती गुणी असली तरी टोचून टोचून बोलते. तो अनुभव कालच्या भाषणामध्ये होता. पण याच्यात सासू आणि सून याची उदाहरणं, याची रूपकं लावायची कोणाला? शिवराय कुलकर्णी, सासू आणि सुनेची रूपकं कोणाला लावायची आहेत? स्वतःचं कुठलंही कर्तृत्व न दाखवता एखाद्या पिरपिऱ्या म्हातारीसारखं काल सांगा ना, तुम्ही मोदीजींच्या म्हणजे भाजप सासू आहे आणि शिवसेना सून आहे. कोण आहे सून, कोण आणि सासू काय कोण? लावले महाराष्ट्रात? तुम्ही दिवे काय लावले? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये लॉकडाऊन झाला. लॉकडाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून आजची साथ त्यांनी कंट्रोलमध्ये आणली. अरे चांगल्याला चांगलं म्हणायला शिकायला. हिंदुत्वामध्ये चांगल्याला चांगलं म्हणणं हे सुद्धा अपेक्षित आहे. सिब्बलला 10 लाख रुपये देता, रोज उठून टीका करणं अपेक्षित नाहीये. कपिल सिब्बलला 10 लाख रुपये फी देता दर तारखेची, आणि लोकांनी पैसे मागितले तुम्हाला तर तुम्ही लोकांच्या पैशांच्या वेळी केंद्राकडे बोट दाखवता. प्रत्येक अपयशाच्या वेळी केंद्राकडे बोट दाखवायचं. कुठल्याही कामात 38,000 रुपये पडले तिकडे. कुठल्या जीएसटीचे ते आणून ठीक आहे, मुद्दा भरकटतोय, मला हस्तक्षेप करावा लागतोय. बात करा. शिवराय कुलकर्णी आणि श्यामराव देशपांडे, मुद्द्यावर यावं लागेल, मुद्द्यावर यावं लागेल. धनराज वंजारी, ज्या देशात जो समाज बहुसंख्य असतो त्या बहुसंख्य समाजाच्या मुद्द्यांचं राजकारण होणं स्वाभाविक आहे. असं असताना सुद्धा त्या समाजाच्या गरजा, त्या समाजाच्या मागण्या, त्या समाजाच्या अडचणी दुर्लक्षित ठेवून अल्पसंख्य समाजाच्या अनुनयाचं राजकारण भारतात झाल्यामुळेच आज हिंदुत्वाची चर्चा, हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात वर आला आहे का? अगदी खरं आहे तुझं म्हणणं. तू जे सुरुवातीला वाक्य बोलला की हा खरोखर धर्म हा भाविकतेचा आणि भावनिकतेचा प्रश्न आहे. आपला भाव असणं आणि त्याच्यातून इमोशनॅलिटी निर्माण करणं आणि ती करत असताना मत मिळवण्याचं राजकारण करणं हे या देशात आधी अनादी काळापासून होत आलेलं आहे. आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे जेव्हा हिंदुत्वाकडे गेले तेव्हा खरं संकट काय होतं? काश्मीरचा प्रश्न होता, पाकिस्तानचा प्रश्न होता, इस्लामिक दहशतवाद हा प्रश्न होता. आता बीजेपीच्या किंवा हिंदुत्ववादी राज्याच्या सत्तेमध्ये काय झालं? ते सगळे प्रश्न आता संपले. आता हिंदुत्व कशासाठी उभं करायचं? तर आता हिंदुत्व काहीतरी आपसात त्याचे सेड वेगळे आहे असं करून घ्यायचं. आणि सर्वात महत्वाचा क्रक्स ऑफ द इश्यू आजच्या चर्चेचा आहे हा या भारतातला बहुजन समाज. बहुजन समाज हा अॅनिमिस्ट आहे, श्रद्धाळू आहे. ज्या जनगणनेमध्ये 1910 साली हिंदूंचे 3 कॉलम झाले. एक कॉलम हिंदूच होता, दुसरा कॉलम अॅनिमिस्ट अँड ट्रायबल आणि तिसरा कॉलम अनटचेबल अँड डिप्रेस क्लास. हे जे 3 कॉलम 1910 ब्रिटिशांनी त्यावेळी केले तेव्हा हा ट्रायबल आणि अॅनिमिस्ट म्हणजे कोण की जो कशावरही श्रद्धा ठेवतो, म्हणजे दगडापासून, सापापासून, विंचवापासून प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक निसर्गाच्या प्रतीकामध्ये त्याला देव दिसतो. आणि ती जी देवत्वाची भावना आहे ती हिंदुत्वानी बऱ्यापैकी पूजा अर्चा कर्मकांडाच्या माध्यमातून जोपासलेली आहे. असा बहुजन समाज जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडे मतदार म्हणून कसा राहावा त्याची रस्सीकेत सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये चाललेली दिसते. धनराज वंजारीजी, अत्यंत महत्वाच्या वळणावर आपण ही चर्चा आणली. खूप खूप आभारी आहे त्याच्यासाठी. चर्चेतलं हे वळण महत्वाचं आहे. सुनील किटकरू, तुम्ही त्याच्यावर बोलायला हवं. विषय आता उपस्थित असा होतो की काल परवापर्यंत या देशातला बहुसंख्य समाज हा आपलं धार्मिक अस्तित्व सार्वजनिकरित्या मांडत असताना त्याला टीकेचं धनी व्हावं लागत होतं. आता तसं होताना दिसत नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा महत्वाचा की जे प्रश्न या देशासमोर गैरहिंदूंच्या आक्रमणकारी मानसिकतेतून तयार झाले होते ते जर आता विद्यमान सत्तेकडून सोडवले गेले असतील तर यानंतर हिंदुत्व म्हणजे काय याची व्याख्या असणं गरजेचं आहे. आणि हाच आता संघर्षाचा मुद्दा आहे. तर मला सुनील किटकरू कृपया सांगा, हिंदुत्वाची आजच्या नंतरची व्याख्या असणार काय आहे?
आणि त्याचे वेगळे वेगळे शेड पकडून प्रत्येकाचं राजकारण सुरू राहणार आहे का? आपण चांगला प्रश्न उपस्थित केला. हिंदुत्वाचा एक पॅरलल असा आपण शब्द जो म्हणतो तो सर्वसमावेशकता म्हणतो. आणि बहुसंख्य समाज हा हिंदू आहे आणि त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला अशी भावना निर्माण झाली. आणि ही इतिहास आपल्याला सांगतोच की आपल्या देशाची फाळणी झाली ती धर्माच्या आधारावरच झाली आणि ती आपण मान्य केली. त्याच्यामुळे आपल्या इथे देशामध्ये पुन्हा मायनॉरिटी मेजॉरिटी आणि असे वर्ड्स आले. आपण तर खरं म्हटलं की मायनॉरिटी कोण आहेत तर पारशी आणि जे हिब्रू आहेत, ज्यू लोक जे आहेत ते खरे मायनॉरिटी आहेत, बाकी तर सगळे हे इथलेच होते. पण आपण बहुसंख्य मायनॉरिटी असं हे राजकारण करायला लागलो. जसं वंजारी सरांनी सांगितलं की ट्रायबल, आदिवासी, ॲनिमिस्ट, हिंदू हे कॉलम तयार केले. पण हे ब्रिटिशांनी केले, हे आमच्या समाजाला तोडण्यासाठी केले. एक हिंदू, एक ट्रायबल, एक ॲनिमिस्ट तिघांची समान भूमिका आहे. सर्वत्र ते ईश्वरालाच पाहतात, दगडामध्येही पाहतात, निसर्गामध्येही पाहतात, हे तिघेही पाहतात. पण हे जे विभाजन आहे हे ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी केलं. ते विभाजन आमच्या देशामध्ये पुढे जाऊन ते एक संघर्षाचं कारण बनत आहे. म्हणून आपण या दृष्टीने जर पाहिलं तर जसं तुम्ही अजून सुनीलजी म्हटलं इथे की मुद्दा बाकी उपस्थित राहतो की नक्की हिंदुत्वाची व्याख्या आजच्या नंतर काय करायची? ज्याचं हिंदुत्व केसरीय आहे तो अधिक प्रबळ राहणार, ज्याचं हिंदुत्व भगवं आहे तो प्रबळ राहणार, का हिंदुत्वाचा आणखीनच एक नवा रंग समोर आणला जाणार? नाही, हिंदुत्वाचं जे सरसंघचालकांनी जी व्याख्या सांगितलं की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रसंगाचा उल्लेख केला शिकागो मधला, की आम्ही सर्व जगातल्या सगळ्या विचारांना आम्ही मान्यताच दिली नाही तर आम्ही त्यांचा आदर पण करतो. ही आमची तेव्हाची भूमिका झालेली आहे. 1894 मध्ये विवेकानंदांनी इतक्या 150 वर्षापूर्वी जे सांगितलं त्याचा सरसंघचालकांनी पुनरुल्लेख केलेला आहे आताच्या या भाषणामध्ये. तीच आपली भूमिका आहे. आणि सरसंघचालकांनी दिल्लीच्या एका भाषणामध्येही म्हटलं की मुसलमानों के बिना हमारा हिंदुत्व अधूरा है, अगर हम सबको समावेश नहीं कर सकते तो वो हिंदुत्व नहीं है, हिंदुत्व नहीं रहेगा. त्यामुळे हे सर्वसमावेशकता हेच हिंदुत्वाचं सर्वात मोठं लक्षण आहे. आणि त्याच्यात त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या की बा स्त्रियांप्रती दृष्टिकोन, मातृवत परदारेषु, किंवा आपल्या समाजामध्ये सर्वत्र कृतज्ञता भाव, परोपकार भाव, स्व पाहणे. रवींद्रनाथांनी जी स्वची व्याख्या केली, स्वदेशीची व्याख्या केली, योगी अरविंदांनी जे सांगितलं, तर हे स्व म्हणजे हिंदुत्व आहे. त्यामुळे केशरिया, भगवा असे वेगवेगळे कलर नाही आहे. हिंदुत्व ठीक आहे, पण मग यातला एक पुढचा मुद्दा पटकन येतो आणि त्या अनुषंगानं मला शंकर गायकरांना प्रश्न विचारायचा आहे. शंकरराव, हिंदुत्वाचे वेगवेगळे रंग काढून हिंदुत्वाच्या नव्या नव्या दावेदाऱ्या समोर केल्या जात असताना दुसऱ्या बाजूला हिंदूंमधल्या विविध घटकांना वेगळं वेगळं करून हिंदू समाजाला अधिक विस्कळीत करण्याचे प्रयत्न कोणाकडून होत आहेत का? हे सुद्धा धर्माधारित राजकारणाचाच एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देणारं प्रकरण आहे का? शंकर गायकर, असं आहे की प्रत्येक ह्या सगळ्या विषयाची, जसं आता वंजारी साहेब म्हटले, हे जातीपातीच्या विषयामध्ये सगळ्या राजकारणी मंडळीने हा एकसंध हिंदू असलेला जो आहे ना, स्वतःच्या अस्तित्वाकरता त्याचं विभाजन केलं, स्वतःच्या अस्तित्वाकरता त्याचा उपयोग केला. आणि याच्यामुळे खरं हिंदुत्व जे आहे, जे सगळ्यांना घेऊन, समानतेला घेऊन, म्हणजे राम मनोहर लोहिया असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या देशामधले असे जे विचारवंत आहे, ज्यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व, ते जे हिंदुत्व आहे हे खऱ्या अर्थाने हिंदुत्व आहे, ज्या त्यामध्ये समाजाचा विकास साधलेला आहे. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की समजा जगाच्या नकाशावर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हिंदू किती आहेत? असून असतील 100 कोटी. हे 100 कोटी हिंदू एकसंघ राहिले तर कोणाचं काय बिघडणार आहे? नाही, म्हणून विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न तोच आहे की हा सर्व समावेशक हिंदू म्हणून देशाच्या बाहेर सुद्धा आम्ही जे काम करतो विश्व हिंदू परिषद म्हणून, त्याचा अर्थच हे आहे की सर्व समावेशक हिंदू आज एकत्र असला पाहिजे, एका विचाराने चालला पाहिजे, एका दिशेने चालला पाहिजे, तरच या देशाचा, या राष्ट्राचा, या धर्माचा विकास आहे.
ही विश्व हिंदू परिषदेची धारणा आहे. ठीक आहे, वेळेची म्हणून विश्व मर्यादा आहे. हिंदू मला परिषद स्थापन आहे. पटकन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसाठी एक एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी आहेत. शिवरायजी, तुम्ही आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आज राजकीय भूमिकेसाठी एकमेकांच्या समोर आलेला असलात तरी वैयक्तिकरित्या मला ठामपणे असं वाटतं आणि हे सगळ्यांना मान्य आहे की तुम्ही दोघंही राष्ट्रविरोधी नाही. तुमच्या दोघांच्याही मनामध्ये भारत आहे आणि भारताच्या दृष्टीनं असलेलं स्थान अबाधित आहे. मग आत्ताच्या घडीला तुम्हा दोघांनाही धर्म महत्वाचा का वाटावा? वारंवार भाषणांमध्ये धर्माची चर्चा का करावी? राष्ट्राची चर्चा का होऊ नये? आधी शिवराय कुलकर्णी, त्यानंतर श्याम देशपांडे. प्रसादजी, अतिशय सुंदर प्रश्न आहे की शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षांमध्ये भारत विरोधी भूमिका नाही, हे जे तुम्ही म्हणता, माझं याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे की या देशामध्ये राजकारण करण्यासाठी जेवढे काही पक्ष आहेत या सगळ्यांनी भारत प्रेमाचीच भूमिका ठेवली पाहिजे, किंबहुना बहुतांश लोकांमध्ये ती आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढणं हे लोकशाही सुदृढ होण्याचं लक्षण असतं. पण यांच्यामध्ये आपला मुळात लढाच प्रसादजी हा जो आहे की तुम्ही राष्ट्रद्रोही शक्तींशी हातमिळवणी करून भारतामध्ये फूट पाडण्याची, समाजामध्ये फूट पाडण्याची जी वृत्ती आणि जो विचार प्रसारित केला जातो त्याच्या विरोधामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रस्तुत होतो. आम्ही या राज्यातल्या महाआघाडी शासनाच्या त्रुटी, उणिवा आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा दाखवण्यासाठी आम्हाला हिंदुत्वाचा मुद्दा मांडण्याची गरज नाही. कोरोनामध्ये या राज्य सरकारने काय केलं, कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था आहे, महिलांची अवस्था काय आहे. वेळेची मर्यादा असल्याने आपला मुद्दा मी इथेच थांबवतो. पटकन शामराव देशपांडेंना विचारतो. शामराव देशपांडे, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. मुद्दा काय जन्माला आला तर शिवसेना कालपर्यंत राष्ट्रवादी होती, आज ती राष्ट्रवादीच्या सोबत आहे. शिवसेना काल राष्ट्रवादी होती, आज राष्ट्रवादी आहे आणि उद्याही राष्ट्रवादी राहील. आणि राष्ट्रवादी पार्टी ही राष्ट्रविरोधी नाहीये, ती पण राष्ट्रप्रेमानेच काम करतात. प्रत्येकाचे विकासाचे आणि देशाकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात, पण सातत्याने महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात आल्यापासून भारतीय जनता पार्टीने हाकाटी सुरू केली की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. आम्ही केलं की हिंदुत्व सोडलं, यांनी केलं की ते चालतंय. असं नितीश कुमारच्या बाबतीत पाहिलं आपण, मेहबूबा मुफ्ती मोहम्मद शहीदच्या बाबतीत पाहिलं, चंद्रबाबू नायडूच्या बाबतीत पाहिलं. वास्तवामध्ये सातत्याने आपल्याला सोयीचं सापेक्ष राजकारण भारतीय जनता पार्टी करते आणि साफ म्हणून भुई झोपटून लोकांच्या मनात असं रुजवण्याचा प्रयत्न करते की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्हालाच हिंदुत्वाचा ठेका दिलेला आहे. हे वास्तव नाही, हे फक्त लोकांच्या नजरेला आम्ही आणून देतो आहोत. मी आपल्याला शेवटची एकच गोष्ट सांगतो की या देशामधलं सगळ्यांचं प्रतीक असणारं प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये होतंय, त्याचं टाळा कोणी उघडला हो? त्यावेळेला पंतप्रधान होते राजीव गांधी. मी आज तुम्हाला म्हणलं तर तुम्ही म्हणाल की तुम्ही काँग्रेसची तळी उचलताय का, पण त्यांच्याबद्दल कोणी चांगला नाही बोलत. वेळेची मर्यादा शामराव, हे होता वादग्रस्त तो. वेळेची मर्यादा आहे, माफ करा मला. वेळेची मर्यादा असल्यानेच आपल्याला थांबावं लागतं. तुमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीला तुम्ही आरसा दाखवता आहात, त्यांनी हिंदुत्वाचं राजकारण दुटप्पी भावनेनं करू नये असं सांगता आहात. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा दावा आहे की शिवसेनेनं राष्ट्रविरोधी शक्तींच्या सोबत जाऊन राष्ट्रवादी असल्याचा दावा करू नये. चर्चेला इथे थांबावं लागतंय कारण वेळेची मर्यादा आहे. लक्षवेधीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. you